वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातेपित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। प्रथम 7वा अध्याय आपण थोडा म्हणूया, 10 श्लोक, आणि नंतर विवेचनाकडे वळूया। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ सप्तमोऽध्यायः। श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ज्ञानन्तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते। मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां। जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्। एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय। अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा। मत्तः परतरन्नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय। मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव। रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः। प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषन्नृषु। पुण्यो गन्धः पृथिव्याञ्च तेजश्चास्मि विभावसौ। जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु। बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्। बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्। बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं। धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ। ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये। मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि। ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु। 7वा अध्याय आपण बघतोय। विनोबा भावे काय म्हणतात बघूया आपण गीतेबद्दल। अतिशय सुंदर आहे। विनोबा भावेंचं गीता प्रवचने नावाचं पुस्तक आहे। तर त्याच्यामध्ये अतिशय सुंदर त्यांनी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आपल्याला गीता कशी बघावी, गीतेचा अर्थ कसा बघावा, कुठल्या दृष्टीने बघावा, दृष्टिकोन कुठला असावा, अतिशय सुंदर समजावून दिलेलं आहे। तर याच्यामध्ये त्यांनी 7वा अध्याय कसा सांगितला आहे की शरणांगती। 7व्या अध्यायामध्ये ईश्वर शरणता हा जास्त मोठा महत्त्वाचा विषय त्यांनी सांगितलेला आहे। आपण आतापर्यंत अनेक विषय पाहिले। थोडासा जर आपल्याला मागचा आढावा घ्यायचा झाला तर पहिल्या अध्यायामध्ये काय होतं बरं, अर्जुनापुढे स्वधर्माचा प्रसंग आलेला होता। अर्जुनाला असं वाटलं की युद्ध करू का नको करू। समोर सगळे नातेवाईक त्याला दिसत होते आणि मग त्याला काय झालं, मोह उत्पन्न झाला आणि मग त्यांनी स्वधर्माचरण तो टाळू पाहत होता की मला स्वधर्म नाही करायचा आहे, मला या माझ्या गुरुजनांना माझ्या या बंधूंना मारायचं नाही आहे असं त्याच्या मनाने घेतलं।
आणि त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की मी युद्ध करणार नाही. आणि असं त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये सांगितल्याबरोबर भगवंतानी त्याच्या मोहाचं निरसन करायचं ठरवलं. आणि मग भगवंतानी काय केलं, दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला डायरेक्ट ज्ञान द्यायला सुरुवात केली. आणि मग आत्म्याची अमरता सांगितलेली आहे, आत्मा कसा सर्वत्र भरलेला आहे, देह कसा नाशिवंत आहे, हे दुसऱ्या अध्यायात सांगितलं. आणि स्वधर्माचं महत्त्व दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे की स्वधर्म कधीही सोडायचा नसतो. आपल्या वाट्याला जे काय कर्म आलेलं आहे ते कर्म अत्यंत निष्कामपणे करणं म्हणजेच आपला स्वधर्म आहे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह, असं सांगितलेलं आहे तिसऱ्या अध्यायात की ते स्वधर्म आचरताना आपलं निधन झालं तरी चालेल. स्वधर्मे निधनम श्रेय असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपला स्वधर्म कधीही सोडायचा नसतो हे त्यांनी सांगितलं. आणि मग तो स्वधर्म पालन करण्यासाठी म्हणून कर्मफल त्याग करायचा. मग हा कर्माच्या फळाचा त्याग कसा करायचा त्याची युक्ती पण आपल्याला तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या अध्यायात सांगितलेली आहे. मग कर्म, विकर्म, अकर्म अशा अनेक गोष्टी आपण त्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या अध्यायात बघितल्या. आणि मग त्याच्यानंतर 6व्या अध्यायाला, मग 6व्या अध्यायामध्ये त्यांनी काय सांगितलं की मनाची एकाग्रता कशी साधली पाहिजे. आणि हे कर्म जर तुम्हाला निष्काम करायचं असेल तर त्यांनी सांगितलं अर्जुनाला की तू योगी हो. योगी होणं किती महत्त्वाचं असतं हे सांगितलेलं आहे. आणि त्या साधनेला लागणारी एकाग्रता म्हणजे 6व्या अध्यायाचं नावच होतं आत्मसंयम योग, असं 6व्या अध्यायाचं नाव होतं. म्हणजे जो योगी होतो, जो आपल्या मनाचा संयम पाळतो किंवा आपल्या मनाची एकाग्रता साधतो त्याला मग हे पुढचे अध्याय पण छानपणे कळतात. आणि सुंदर त्यांनी असं सांगितलं की हे जणू काही सृष्टी, ही जी आपली सगळी सृष्टी आहे हे जणू काही एक मंदिर आहे, सृष्टी देवतेचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये, या विशाल अशा वनामध्ये एखादं वन असतं आणि त्या वनामध्ये कसे नाना प्रकारचे देखावे असतात, नाना प्रकारचे वृक्ष, लता, वेली असते, त्याची कशी शोभा दिसते, तसं या गीता ग्रंथामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं आहे. की 6व्या अध्यायामध्ये एकाग्रतेचं दालन आपण पाहिलं. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं एकाग्रता कशी आचरावी, एकाग्रतेचं पालन कसं करावं, आत्मसंयम योग कसा मिळवावा, हे सगळं आपल्याला त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर आता सुरू झालेला आहे 7वा अध्याय. मग या 7व्या अध्यायामध्ये त्यांनी अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे. अतिशय सुंदर असं ज्ञान आणि विज्ञानासहित. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि ते विज्ञानाचा आधार घेऊन समजावून सांगितलेलं आहे. मग विनोबा भावांची दृष्टी कशी वेगळीच आहे बघा. ते म्हणतात म्हणजे त्यांचं कवी मन आहे आणि त्या कवी मनातून ते गीतेचा अर्थ उलगडतात. तर ते म्हणतात की एखाद्या कागदावर एखाद्या कुंचलीने चित्रकार नानाविध चित्र काढतो आणि मग ते चित्र काढताना कोणी चित्र काढतो, कोणी सतार वाजवतो, कोणी वाङ्मय लिहितो, अशा अनेक प्रकारच्या गुणांमधून आपल्या विचारांमधून भावना प्रगट होतात. तसंच या सृष्टीमध्ये आहे. या सृष्टीमध्ये अनंत वस्तू आहेत, अनंत वृत्ती आहेत आणि ही सारी अंतर्बाह्य सृष्टी जरी विविधता दिसत असली तरी सुद्धा ह्या सृष्टीचा धागा मात्र एक आहे. ही सृष्टी एकच एक अखंड असा आत्मा आहे आणि एकच एक अष्टधा प्रकृती आहे. या दोन्हीपासून म्हणजे आपण जे 7व्या अध्यायात बघितलं मागच्या वेळेस, पराप्रकृती अपराप्रकृती आधी बघितली, अपराप्रकृती आणि पराप्रकृती, या दोन्हीपासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. मग आत्मा हे सगळ्यांचं अधिष्ठान आहे, चैतन्य तत्व हे सगळ्याचं अधिष्ठान आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, क्रोधी माणसाचा क्रोध असेल, प्रेमी माणसाचं प्रेम असेल, दुःखिताचं रडणं असेल, आनंदी माणसाचा आनंद असेल, हे सगळं कशापासून निर्माण झालं? हे सगळं एकाच चैतन्य शक्तीपासून निर्माण झालेलं आहे.
म्हणजे देवही त्या शक्तीपासूनच निर्माण झाले आणि दानवही त्या शक्तीपासूनच निर्माण झाले. म्हणजे दोन्हींचा अधिष्ठान काय आहे? आत्मा, चैतन्य तत्व. दोघांमधला आत्मा एकच आहे. सूर असुर किंवा चांगली प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती ह्या सगळ्यांमधचं अधिष्ठान एक आहे. मग ही आपल्याला जी विविधता दिसते ही कशामुळे दिसते? तर ही विविधता आपल्याला गुणांमुळे दिसते. सत्व रज तम या गुणांमुळे आपल्याला ही विविधता दिसते. नाहीतर आत्मा, देह, पराप्रकृती, अपराप्रकृती हे सगळं एकच आहे. परंतु माणसाला मोह पडतो, माणसाला भेद दिसतो. तर या सगळ्याचं कारण काय आहे? तर या सगळ्याचं कारण आहे त्रिगुण हे सगळ्यांचं कारण आहे. सत्व रज तम असे 3 गुण. तर आता इतकं सुंदर पुढे येणारच आहे ते. आणि मग भगवंत सांगतात आधी की मी अधिष्ठान आहे सगळ्याचं, परंतु मी अधिष्ठान तर आहे, पण मला कुठे कुठे बघाल तुम्ही? मग जसा 10व्या अध्यायामध्ये आपण विभूती योग बघणार आहोत, पण त्याच्या आधी त्याची सुरुवात त्यांनी 7व्या अध्यायापासूनच केली आहे. 7व्या अध्यायामध्ये जवळजवळ 16 विभूती त्यांनी सांगितलेल्या आहेत की मी कुठे कुठे आहे, कसा कसा आहे. त्याच्या आधी भगवंतानी काय केलं आहे की एक उपमा दिलेली आहे आणि त्याच्याद्वारे सांगितलं आहे की मी कसा आहे. 7वा श्लोक बघा. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. की हे धनंजया, माझ्याशिवाय किंचित मात्रही दुसरे काहीच नाही. या जगामध्ये परमेश्वराशिवाय दुसरं काहीच नाही आहे. सगळं काही परमेश्वरच आहे. मग आपल्याला दिसत का नाही? आपल्याला माणसं का दिसतात? कारण आपल्याकडे अज्ञान आहे. अज्ञानामुळे आपल्याला ती सगळी माणसं दिसतात, वृक्ष दिसतात, वेली दिसतात, दगड दिसतात, दोंडे दिसतात. आपल्याला त्याच्यातलं आत्मतत्व दिसत नाही, कारण की आपल्याकडे ती ज्ञानदृष्टी नाही आहे. आणि ती ज्ञानदृष्टी कोणाकडे होती? संतांकडे होती. म्हणून भगवंत इथे सांगतात ज्ञान विज्ञान योगे ना. हा मग ज्ञानच सांगून दिलं त्यांनी की अरे धनंजया, माझ्याशिवाय या जगामध्ये दुसरं काहीही नाही. आणि कसं? ही सृष्टी कशी आहे? तर हे सर्व जगत दोऱ्यात मणी ओवावेत तसे माझ्या ठिकाणी ओवलेले आहे. दोऱ्याचेच मणी ओवावेत. मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणाइव. म्हणजे दोरा पण दोरा आहे आणि ते मणी पण दोऱ्याचेच आहेत आणि त्या दोऱ्यामध्ये मणी ओवलेले आहेत. तशी ही सगळी सृष्टी आहे आणि हे सगळं जग हे माझ्यामध्ये अशा प्रकारे सामावलेलं आहे. म्हणजे या चराचराला बांधणारा धागा म्हणजे परमात्मा आहे. ज्या ब्रह्माच्या योगाने प्रकृतीचे प्रकृतित्व सिद्ध होते ते ब्रह्मच परमसत्ता आणि परमसत्य आहे. तेच आपण आत्ता पाहिलं ना की परमसत्य काय आहे? तर भगवंतच आहे, परमात्माच आहे आणि तेच सर्वांचे कारण आहे. हा विचार प्रधान या ठिकाणी 7व्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला विशेष करून सांगितलेला आहे. आणि उत्पत्ती पण भगवंतच करतात, प्रलय पण भगवंतच करतात. आणि हा जो जीव आहे जडामध्ये, म्हणजे आपल्यामध्ये जे म्हणतो आपण की परमतत्व आहे, ते कसं आहे? तर ते प्रतिबिंब रूपाने आहे. प्रतिबिंब पडलेलं आहे त्या चैतन्याचं. आभास मात्र प्रतिबिंब असं ते पडलेलं आहे. आणि ब्रह्म हे कसं आहे? ब्रह्म हे निर्गुण आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, अव्यक्त आहे, अज आहे. अज म्हणजे ज्याला जन्म नाही असं आहे. परंतु त्या ब्रह्माच्या ठाई मात्र जन्मणं किंवा मरणं किंवा इतर सगळे आरोप केले जातात. तर ते कशामुळे केले जातात? तर त्याचं प्रकृतीशी तादात्म्य झालंय त्यामुळे केले जातात. वास्तविक पाहता प्रकृती कशी आहे? नश्वर आहे, मिथ्या आहे. पण ब्रह्माला कदापिही नाश नाही, ते सत्तारूप आहे. सांख्ययोगामध्ये हे सगळं आपण 2ऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं.
म्हणून भगवंत इथे सांगतात की माझ्या वाचून दुसऱ्या कशाच्याही योगाने जग निर्माण झालेलं नाही आहे, तर ते माझ्यापासूनच निर्माण झालेलं आहे. मग आता ह्याचंच विवेचन जर थोडं जास्त करायचं, समजावून घ्यायचं म्हटलं, तर त्यांनी सांगितलं की या जगामध्ये, या विश्वामध्ये ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये 5 गुण आपल्याला दिसतात. 5 रूपांनी त्या वस्तू भासतात. ती 5 रूपं कुठली? तर अस्ति, भाती, प्रियत्व, नाम आणि रूप. कुठलीही वस्तू घ्या, त्याच्यामध्ये अस्ति हा गुण आहे. अस्ति म्हणजे काय? आहे, अस्तित्व, ती वस्तू आहे. भाती म्हणजे काय? ज्ञान विषय, ती वस्तू ज्ञानाचा विषय आहे, म्हणजे ती मला आवडते तरी किंवा नावडते तरी अशी वस्तू आहे. नंतर प्रियत्व म्हणजे वस्तू आनंद विषय आहे आणि त्या वस्तूला नाम आहे आणि त्या वस्तूला रूप आहे. अशा 5 गोष्टींपासून सगळ्या वस्तू या जगातल्या बनलेल्या आहेत. या 5 वस्तूचे अस्तित्व, भान आणि प्रियत्व ही वस्तूचा ब्रह्मसत्तेशी संबंध असतो, त्यामुळे असतात. आणि नाम आणि रूप असे जे 2 बाकीचे अंश आहेत ते नाशवंत प्रकृती रूप आहेत. आता हे थोडं अवघड आहे, सगळं तत्वज्ञानच आहे, पण कळेल आपल्याला हळूहळू. म्हणजे काय की हे जे 3 अंश आहेत, पहिले अस्ति, भाती आणि प्रियत्व, हे जर नसले तर वस्तूचे ग्रहणच होणार नाही. ग्रहणच मुळे अशक्य आहे. म्हणजे अर्थात ती मिथ्या आहे, कारण नाम आणि रूप हे जाणारे असतात, ते प्रकृतीचे गुणधर्म आहेत, असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. म्हणून काय सांगितलं त्यांनी की श्रीकृष्ण काय म्हणतात, उत्तम असं उदाहरणच त्यांनी आपल्याला दिलं की ज्याप्रमाणे नाना रंगी बेरंगी मणी एकाच दोऱ्यामध्ये ओले असता एकत्र राहतात. त्या दोऱ्यामध्ये मग त्याला माळेचा आकार प्राप्त होतो, माळ होते ती मग त्या मण्यांची, परंतु त्या दोऱ्याला काही विकार होत नाही, तर त्या दोऱ्यात राहून ते माला असे नाम पावतात, म्हणजे त्याची माळ तयार होते. आणि तशीच साऱ्या विश्वाची गती आहे, ते एका परब्रह्माच्या ठाई सामावलेले आहे. म्हणजे सगळं जे विश्व आहे ते त्या माळेमध्ये जणू काही ओलेलं आहे, मण्यांसारखं. छान सांगितलं त्यांनी. सगळ्या मण्यांमधून तो दोरा जातो आणि तो सगळ्या मण्यांना जसा धारण करतो, तसं मी म्हणजे परमात्मा स्वतः म्हणतोय की मी सगळ्यांना धारण केले आहे. मणी एकत्र राहायचे असतील तर तो दोरा राहावा लागतो. म्हणजे या परमेश्वरामुळे पराप्रकृती, अपराप्रकृती ह्या सगळ्या असतात. आणि त्या दोऱ्याला जर कोणी तोडायचा प्रयत्न केला तर मग काय होईल? संस्कृतीचे सगळे मणी ओघळले जातील, असं ते म्हणतात. म्हणजे ही जी आपली वैदिक संस्कृती आहे ह्याचं हे मूळ तत्वज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रकृती कशी निर्माण झाली, पराप्रकृती, अपराप्रकृती, आणि या सगळ्याचं अधिष्ठान म्हणजे काय? परमसत्य, परमात्मा म्हणजेच ब्रह्म आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे या श्लोकामध्ये असे प्रतिपादन केले की समग्र चराचर विश्व भगवान श्रीकृष्णाच्या म्हणजेच ब्रह्माच्या ठाई अधिष्ठित आहे. प्रोतम इथे म्हटलंय ना, प्रोतम सूत्रे मणिगणाईव. प्रोतम म्हणजे ओलेले आहे. आता हे विश्व ब्रह्माच्या ठाई कोणकोणत्या धर्मांनी प्रोत आहे याचे विवरण भगवंत आता स्वतः करतात. म्हणजे त्यांनी सांगितलं माळेमध्ये मणी ओवावे तशी ही सगळी सृष्टी माझ्यामध्ये ओलेली आहे. मग आता तुम्ही मला कसं बघाल, कुठे कुठे बघाल, मी कुठे कुठे तुम्हाला दिसेल, ते आता पुढच्या 8 ते 11 म्हणजे 8, 9, 10, 11 4 श्लोकांमधून सांगितलेलं आहे. ते 4ही श्लोक मी वाचते म्हणजे आपल्याला लक्षात येईल. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषनृषु पुण्यो गन्धपृथिव्याञ्च तेजश्चास्मि विभावसो
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवताय चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. ते म्हणतात की हे अर्जुना, पाण्यातील रस म्हणजे मी आहे. रसोहमप्सु कौंतेय, पाण्यातला रस म्हणजे मी आहे. चंद्र सूर्यांच्यातील प्रकाश म्हणजे मी आहे. प्रभास्मी शशिसूर्ययोः. सर्व वेदातील ओंकार मी आहे. प्रणवः सर्व वेदेषु. आकाशातील शब्द मी आहे. शब्दखे आणि पौरुषन ऋषू म्हणजे पुरुषांमधला पुरुषार्थ मी आहे. नरांमधला पौरुषन ऋषू म्हणजे नरांमधला पुरुषत्व जे असतं, पुरुषार्थ जो असतो ते म्हणजे माझं रूप आहे, माझी विभूती आहे. नंतर पृथ्वीमध्ये पवित्र गंध मी आहे. पुण्यो गंध पृथिव्यांच. तेजश्चास्मि विभावसो म्हणजे अग्नीमध्ये तेज मी आहे. आणि जीवनम सर्वभूतेषु, सर्व भूतांमध्ये त्यांचे जीवन अर्थात ज्याच्या योगाने ती जगतात ते मीच आहे. किती छान आहे. आणि तपस्वी पुरुषांमधले तप मी आहे. तपश्चास्मि तपस्विषु. जीवनम सर्वभूतेषु म्हणजे सर्व भूतांमधलं जीवन मी आहे. तपश्चास्मि तपस्विषु सगळ्या तपस्वी लोकांमधलं तप मी आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम म्हणजे काय की हे अर्जुना, सर्व भूतांचे सनातन कारण मला समज. विद्धि पार्थ सनातनम. आणि मी बुद्धिमानांची बुद्धी आहे. बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्विनामहं. जे तेजस्वी पुरुष असतात त्यांच्यामधलं तेज मी आहे. बलम बलवताम चाहम म्हणजे हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचे आसक्तीरहित आणि कामनारहित असं बल मी आहे. नाही तर बल कसं असतं, अहंकारयुक्त बल असतं किंवा काहीतरी स्वार्थासाठी म्हणून तो बलाचा वापर करत असतो. पण इथे त्यांनी सांगितलं आहे की बलवान कसा, जो आसक्तीरहित आहे, जो कामनारहित आहे, अशांमधलं बल म्हणजे त्यांचं सामर्थ्य मी आहे. सर्व भूतांमध्ये धर्मानुकूल म्हणजे शास्त्रानुकूल काम मी आहे. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ. म्हणजे काम हे माझंच रूप आहे. पण तो काम कसा, काम म्हणजे कामना, कुठल्याही गोष्टीची कामना. काम हा एक पुरुषार्थ पण आहे ना. तर तो कसा, तर धर्माविरुद्ध, धर्माच्या अविरुद्ध म्हणजे धर्माला अनुकूल असा, धर्माला अनुकूल असा काम हे माझं स्वरूप आहे. अशा ह्या 8 ते 11 या 4 श्लोकांमधून त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तर 15 अंश विभूती सांगितलेल्या आहे. भगवंताच्या ह्या अंश विभूती आहेत. भगवंत म्हणतात, मी जर त्या सूत्राप्रमाणे असेन तर मी कोण कोण आहे, कसा कसा आहे, कुठे कुठे आहे, तर सोहमप्सु कौंतेय, मी त्या आपतत्वामध्ये रस आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की भगवंत हे कसे आहेत, सारांचेही सार आहेत. जलाच्या साराला रस म्हणतात. म्हणजे जलाची तन्मात्रा, तन्मात्रा म्हणजे अतिशय सूक्ष्म वस्तू त्याच्यातली, त्याला रस असं म्हणतात. रसो वै सहा, भगवंताचं वर्णन असं करतात, रसो वै सहा. तर त्यांनी या ठिकाणी उदाहरण असं दिलं आहे की भगवंत जेव्हा म्हणे कंसाच्या राजसभेमध्ये गेले, रंगशाळेमध्ये गेले, त्यांनी प्रवेश केला. त्याला बोलवलेलं होतं ना, भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना बोलवलेलं होतं कंसानी, आणि त्यांना मारण्यासाठी म्हणून खरं तर बोलवलेलं होतं. आणि रंगशाळा वगैरे अतिशय सुंदर अशी सजवून ठेवलेली होती. तर तिथे जेव्हा यांनी प्रवेश केला रंगशाळेमध्ये, तेव्हा
भरलेली होती ती रंगशाळा, म्हणजे अतिशय गर्दी होती, सगळे लोक तिथे बसलेले होते. आणि त्यांनी जेव्हा ह्या भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं तेव्हा ते कसे दिसले म्हणे, तर ते त्या ठिकाणी त्यांना 10 रसांचं, नवरस आहेत ना आपले, त्या नवरसांचं त्यांना दर्शन झालेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये जो जो काही भाव होता त्या त्या भावाप्रमाणे त्यांना श्रीकृष्ण दिसलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळी त्या रंगभूमीमध्ये प्रवेश केला तेव्हा मल्लांना ते कसे दिसले, वीर दिसले, म्हणजे वीर रस. सामान्यांना ते नरवर दिसले. स्त्रियांना ते कसे दिसले म्हणे, शृंगार रस, की हाच आपला पती व्हावा, किती सुंदर आहे वगैरे असे विचार स्त्रियांच्या मनात आले. गोपजनांना ते स्वजन दिसले. दुष्ट राजांना दंड करणारे शासक वाटले. माता पित्या समान वृद्धांना हा छोटासा शिशु आहे आपला, हा बालक आहे, हा आपला पुत्र असता तर, असं वाटलं. कंसाला साक्षात मृत्यूचं दर्शन झालं त्यांच्याकडे पाहून. अज्ञानी जनांना विराट, योग्यांना परमतत्व आणि वृष्णीवंशीयांना आपले इष्टदेवच वाटले. असे म्हणजे इथे 10ही रसांचा आविष्कार झालेला आहे. रौद्र रस, अद्भुत रस, शृंगार रस, हास्य रस, वीर रस, वात्सल्य रस, भयानक रस, बिभत्स रस, शांत रस, आणि शेवटचा 10वा त्यांनी म्हटलंय भक्तिरस, प्रेम भक्तिरस. अशा 10ही रसांचं त्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. म्हणजे भगवंतांनी आपली आत्मानुभूती त्या त्या पंचमहाभूतातून दिली. आणि भगवंत म्हणतात रसो वैसहा, म्हणजे मी तो रस आहे. म्हणजे इथे जे सांगितलं रसो हमअप्सु कौंतेय, की पाण्यामधला रस मी आहे, तर असा भगवंत आहे. प्रभास्मी शशी सूर्ययोहो, शशी आणि सूर्य, चंद्र आणि सूर्यांमधली प्रभा मी आहे. मग प्रभा 2 प्रकारच्या असतात. हे नवीनच कळतं आहे आपल्याला, की एक असते प्रभाविका आणि दुसरी असते दाहिका. तर चंद्रामध्ये प्रभा असते आणि सूर्यामध्ये दाहिका असते. उष्ण असतो ना सूर्य, चटके बसणारी दाहिका असते. आणि शशीमध्ये मात्र प्रभा असते. दाहिकेमध्ये प्रभा असते पण प्रभेमध्ये दाहिका असेल असे नाही. म्हणून भगवंत म्हणतात त्या प्रभा 2 रूपात आहेत आणि माझीच ती व्यक्तरूपे आहेत असे समज. त्या माझ्या अव्यक्त रूपातून पंचमहाभूतातून मी जो प्रगट होतो तो शशीच्या प्रभेतून आणि सूर्याच्या दाहकतेतून मी प्रगट होतो. म्हणजे चंद्र आणि सूर्य यांना सामर्थ्य प्राप्त जे झालेलं आहे ते कोणामुळे झालेलं आहे, तर त्या परमसत्तेमुळे त्यांना सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. त्याच्या पुढचं आहे प्रणव सर्व वेदेषु. भगवंतांनी काय सांगितलं बघा, प्रणव म्हणजे ओंकार. ओंकार हे बीजाक्षर आहे, म्हणजे आद्य अक्षर आहे. ओंकारापासूनच ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. ओंकाराच्या 3 मात्रा आपल्याला माहिती आहे, आकार, उकार आणि मकार. आणि वरचा असतो चंद्राकार, म्हणजे अनुस्वार, त्याला अर्धमात्रा म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या 3.5 मात्रा मिळून ओंकाराचे रूप सिद्ध झालेले आहे. माऊलींची ओवी आहे एक, हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरु कृपा न मिले आदी बीज. आदी बीज म्हटलेलं आहे ओंकाराला. म्हणजे हे ज्ञानेश्वरांचे शब्द सार्थच आहेत, कारण की ओंकार हा कसा आहे तर मूळ आद्याक्षर आहे. ओंकारापासूनच ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. शब्दसृष्टीचं मूळ म्हणजे हा ओंकार आहे. आपली जी मराठी लिपी आहे किंवा संस्कृत भाषा आहे, ही सगळी जी मुळाक्षरे आहेत, देवनागरी लिपी आहे, ती बघा आपल्या लक्षात येईल की आकार, उकार, मकार आणि अर्धचंद्र आणि अनुस्वार याच्यामध्ये सगळी लिपी बसवलेली आहे. आणि म्हणून त्या ओंकाराला काय म्हटलेलं आहे, म्हणजे याच्या बाहेर कोणत्याही मुळाक्षराचे वळण नाही आहे. ओंकार, अ उ म आणि वरची अर्धचंद्र आणि अनुस्वार, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, शब्द ब्रह्म. हा अगदी स्थूल भाव झाला.
आणि सूक्ष्म आणखी कितीतरी पुढे आहे, पण आपल्या लिपीतली सगळी अक्षरे यात बसलेली आहेत. असं या ओंकाराचं महत्त्व आहे. आणि म्हणून भगवंतानी काय म्हटलेलं आहे ह्याला, प्रणव सर्व वेदेषु. प्रणव म्हणजे ओंकार, म्हणून याला म्हटलेलं आहे की ओंकार ही सुद्धा माझीच विभूती आहे. मात्रा, मात्राचा अर्थ काय, अत्यंत सूक्ष्म असं तत्व, त्याला मात्रा असं म्हणतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा, आपण पाहिलं होतं बघा दुसऱ्या अध्यायामध्ये. मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रियांना जेव्हा एखाद्या विषयाशी संयोग होतो आणि तो संयोग झाल्यानंतर जे काही जाणवतं ते शब्दामध्ये सांगता येत नाही, त्याला म्हणतात मात्रा. अतिशय सूक्ष्म असं तत्व आहे ते. आयुर्वेदाचं जर कोणी जाणकार असेल तर त्यांना माहिती असेल की औषधी द्रव्य जे असतात आयुर्वेदामध्ये त्याचा भाग मात्रेत असतो. मात्रा उगाळून दिली, 2 मात्रा उगाळा, 3 मात्रा उगाळा असं म्हणतात ना, ती मात्रा आहे. म्हणजे त्याचा सारभूत भागच फक्त इंद्रियांना स्पर्श करू शकतो. म्हणून विषयांच्या इंद्रियांशी होणाऱ्या संसर्गाला अवघड आहे खरं, पण समजून घेतलं तर सोपं आहे. की एखादा विषय समजा माझ्यासमोर गुलाबजाम आहेत आता आणि ते मला खायचे आहेत, तर त्या विषयाशी म्हणजे माझ्या जिव्हेचा त्या गुलाबजामशी जेव्हा संसर्ग होतो, जेव्हा मी ते खाते, तेव्हा मला जे काही मिळतं मात्रा स्पर्श त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे स्थूल पंचमहाभूतांच्या सारभूत सूक्ष्म रूपांना पंचतन्मात्रा म्हणतात. आणि या पंचतन्मात्रांचे सूक्ष्मीकरण म्हणजे व्यक्त प्रकृती आहे. आणि जिच्यामध्ये त्रिगुण हे स्पष्टपणे दिसू लागले आहेत ती या पंचतन्मात्रांचीही मात्रा आहे. बापरे, अवघड आहे सगळं. थांबू का?